नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. मागील लेक्चरला आपण सहकार या विषयामध्ये एकूण 4 प्रकरणे अभ्यासली. व्यवस्थित लक्ष द्या. पहिलं होतं सहकारी संस्थेचं संघटन, दुसरं आहे सहकारी संस्थेच्या सचिवांचा पत्रव्यवहार, तिसरं प्रकरण आपण अभ्यासलं सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधक, आणि चौथं प्रकरण आता मागील लेक्चरला आपण अभ्यासलं महाराष्ट्र राज्य सहकार संस्था कायदा 1960. तर या चौथ्या प्रकरणामध्ये परत एकदा आपण या ठिकाणी प्रस्तावना, व्याख्या, सहकारी संस्थेची चळवळ कशी उदयास आली, सहकारी संस्थेचे विविध कायदे कसे सहमत केले हे या ठिकाणी अभ्यासलं. त्यानंतर सहकारी संस्थेची भांडवल रचना, त्यामध्ये अंतर्गत भांडवल, बहिर्गत भांडवल, भांडवल गोळा करण्याचे विविध मार्ग अभ्यासले आणि त्याची वैशिष्ट्ये अभ्यासली. भांडवल अभ्यासत असताना त्यामध्ये या ठिकाणी ठेवींद्वारे सुद्धा भांडवल आपण गोळा केलेलं आहे. भागांची विक्री करून, कर्ज रोख्यांची विक्री करून अशा प्रकारे भांडवल गोळा केलेलं आहे, ते अभ्यासलं. त्यानंतर त्याच चौथ्याच प्रकरणामधला नेक्स्ट पॉईंट अभ्यासला आपण या ठिकाणी सहकारी संस्थेच्या सभा. त्यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारच्या सभेंचा आपण अभ्यास केला. पहिली होती या ठिकाणी सभासदांच्या सभा आणि दुसरी होती संचालक मंडळांच्या सभा. आणि सभेचे प्रकार, सभेमध्ये केलं जाणारं कामकाज या ठिकाणी आपण अभ्यासलं. पुढं या एकंदरीत सभा पाहिल्यानंतर सभेविषयीच्या काही कायदेशीर तरतुदी 10-11 मुद्दे आपण पाहिले की सभा बोलवताना कशी बोलवणं अपेक्षित आहे, कोठे बोलवणं अपेक्षित आहे, कायद्याने त्याला कसं प्रस्ताव, ठराव, इतिवृत्त पुस्तक, हे मागील लेक्चरला आपण अभ्यासलं. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण या चौथ्या प्रकरणामधले काही महत्त्वाचे फरक आज अभ्यासणार आहोत. सुरुवातीला या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर एकंदरीत 4 फरक या ठिकाणी आपण एकत्रितच अभ्यासतोय, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. बघा, सुरुवातीला टायटल जर बघितलं तर फरकाचं टायटल या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, चालू ठेव, बचत ठेव, मुदत ठेव, पुनरावर्ती ठेव यातील तुलनात्मक अभ्यास. म्हणजे 4 ठेवींविषयी परीक्षेमध्ये तुम्हाला 5 मार्कासाठी एक फरक विचारला जातो. त्यामध्ये उदाहरणार्थ चालू ठेव, बचत ठेव, किंवा चालू ठेव, मुदत ठेव, किंवा चालू ठेव, पुनरावर्ती ठेव, अशाच प्रकारे एकूण 4 ठेवींचा एकत्रित आपण अभ्यास करतोय. फक्त लक्ष व्यवस्थित द्या. आता बघा, फरकाला अभ्यास सुरुवात करत असताना सुद्धा अर्थ या ठिकाणी चालू ठेव. व्यापारी, व्यावसायिक व उद्योजकांना त्यांचे सर्व व्यापार व आर्थिक व्यवहार या ठेवीद्वारे सुलभ रीतीने करता येतात. म्हणजे चालू ठेव याचा अर्थ काय, जे ठेवी व्यापारी व व्यावसायिकांसाठी उपयुक्त आहे त्यांना चालू ठेव असे म्हणतात. त्यानंतर बचत ठेव. आता बचत ठेवमध्ये काय, मध्यमवर्गीय, सर्वसामान्य जनता यांना बचतीची सवय लागावी व लहान लहान स्वरूपात बचतीत लोकांनी या उद्देशाने पैसे ठेवलेले असतात, त्याला आपण बचत ठेव असे म्हणतो. त्यानंतर मुदत ठेव. आता मुदत ठेव याचा अर्थ फिक्स्ड डिपॉझिट. मुदत ठेवमध्ये काय, विशिष्ट रक्कम विशिष्ट कालावधीसाठी निश्चित अशा अटीवर ठेवल्या जाणाऱ्या ठेवींना मुदत ठेव असे म्हणतात. आणि चौथं या ठिकाणी पुनरावर्ती ठेव. ज्या ठेवीत दरमहा विशिष्ट रक्कम विशिष्ट कालावधीसाठी संचित करण्यात येते त्यांना आपण पुनरावर्ती ठेव असे म्हणतो. उदाहरणार्थ दर महिन्याला आपण एक 4,000 5,000 बचत करायची आणि एकूण ती बचत वर्षाकाठी जी काय होणार आहे ती आणि तुम्हाला मिळणारं व्याज हे पुनरावर्ती ठेव खात्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिलं जातं. ही झाली पहिला म्हणजे अर्थ. आता दुसरा आहे खातेदार. चालू ठेवीमध्ये व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक इत्यादी खातेदार असतात. तर
बचत ठेवीमध्ये साधारण मध्यमवर्गीय व्यक्ती, सर्वसामान्य व्यक्ती, पगारदार व्यक्ती बचत ठेवीमध्ये पैसे ठेवतात. आणि मुदत ठेवीमध्ये या ठिकाणी ज्या व्यक्तींकडं जास्तीत जास्त पैसे शिल्लक असतात ती व्यक्ती या ठिकाणी विशिष्ट मुदतीसाठी पैसे गुंतवून ठेवते, ते मुदत ठेवीमध्ये येते. आणि पुनरावर्ती ठेवमध्ये अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती तसेच मध्यमवर्गीय व्यक्ती ज्यांना छोट्या ठेवीमधून बचतीची सवय लागावी व मोठी रक्कम मिळावी यासाठी पुनरावर्ती ठेव हे ठेवत असतात. तर हे झालं पहिला आपण अर्थ, दुसरं पाहिलं खातेदार. आता नेक्स्ट स्लाइडला या ठिकाणी पुढचा पॉईंट आपण अभ्यासतोय तिसरा, व्यवहार. आता चालू ठेवीमध्ये कितीही वेळा दिवसातून पैसे ठेवता येतात, काढता येतात, कोणतंच वेळेचं बंधन नसतं. चालू ठेवीमध्ये वेळेचं बंधन नाही, व्यवहाराचं बंधन नाही. आता बचत ठेव बघा, तुम्ही कितीही वेळा या ठिकाणी रक्कम ठेवू शकता, परंतु या ठिकाणी बचत खात्यातून रक्कम काढायची असेल तर आठवड्यातून 2 किंवा 3 महिन्यातून जास्तीत जास्त 25 वेळा रक्कम काढता येते. काही बँकांना ही बंधने शिथिल केलेली आहेत. म्हणजे बचत ठेवीमध्ये पैसे किती वेळा सेव्हिंग करू शकता, पण काढताना आठवड्यातून 2 द्या किंवा मग या ठिकाणी 3 महिन्यातून जास्तीत जास्त 25 वेळा रक्कम काढता येते. आता मुदत ठेवीमध्ये लक्षात घ्या, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मुदत ठेवीमध्ये विशिष्ट मुदतीसाठी 3 महिने, 6 महिने, 12 महिने यासाठी आपण ठेवू शकतो. परंतु ठेवीची पावती तारणावर सुद्धा एखाद्या वेळी अडचण आली तर ठेवीदार या ठिकाणी पावतीत ठेवून तारणावरती कर्ज घेऊ शकतो आणि त्याला ते कर्ज मिळू शकतं. आणि पुनरावर्ती ठेव यामध्ये बघा, या ठेवीत दरमहा विशिष्ट रक्कम विशिष्ट कालावधी ठेवली जाते. ठेवींची रक्कम व त्यावरील व्याजाची रक्कम ठेवीच्या कालावधी संपल्यानंतर दिली जाते. म्हणजे 1 वर्षाचा कालावधी असेल तर तुम्ही 11 महिने पैसे भरा, 12व्या महिन्यामध्ये व्याजासहित रक्कम तुम्हाला परत दिली जाते. अशा प्रकारे पुनरावर्ती ठेव ही पण आपण अभ्यासली. आता त्यानंतर पुढं आहे या ठिकाणी कालावधी किंवा व्याजाचा दर. चालू ठेवीवर व्याजाचा दर या ठिकाणी दिला जात नाही, तर काही बँका अत्यल्प दराने चालू ठेवीवरती व्याज देतात. तर बचत ठेव असणाऱ्या व्यक्तींना किंवा खात्यामध्ये जी काही रक्कम असेल त्यांना सरासरी शिल्लक रकमेवर ठराविक दराने व्याज दिलं जातं. तर या ठिकाणी तुमचा जो दीर्घ मुदतीच्या ठेवी आहेत त्यांना या ठिकाणी या ठेवीवर जेवढी जास्त कालावधीसाठी रक्कम ठेवली जाते तेवढं जास्त रकमेचं त्यांना या ठिकाणी रक्कम पैसे दिले जातात. आणि पुनरावर्ती ठेव या ठेवीतील व्याजाचा दर हा मुदत ठेवीच्या तुलनेत कमी परंतु बचत ठेवीपेक्षा अधिक असतो. मुदतीपेक्षा कमी परंतु बचतीपेक्षा अधिक व्याजाचा ठेव दिला जातो. आता हे झालं व्याजाचा दर. त्यानंतर पुढं आहे पासबुक पावती. या ठिकाणी बचत ठेवीदारांना पैसे भरण्या करण्यासाठी पुस्तके, पासबुक, दरमहा संगणकीकृत उतारा दिला जातो. बचत ठेवी म्हणजे व्यावसायिक व्यापाऱ्यांना पासबुक दिलं जातं, भरणा पुस्तक दिलं जातं आणि त्यांना स्टेटमेंट पण दिलं जातं. त्यानंतर बचत ठेवीदारांना, चालू ठेवीदारांना ते दिलं जातं. बचत ठेवीदारांना बँक पासबुक व चेकबुक दोन्ही दिलं जातं. त्यानंतर दीर्घ मुदतीचे ठेवीदार आहेत, मुदत ठेवीदार आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचं पुस्तक किंवा धनादेश पुस्तके ठेवीदाराला दिली जात नाही. फक्त मुदत ठेव पावती ठेवीदाराला दिली जाते, एक पावती दिली जाते. आणि पुनरावर्ती ठेवी खातेदाराला बँक पासबुक देते. म्हणजे पुनरावर्ती ठेव जे आहे त्यांना बँक या ठिकाणी पासबुक देत असते. आता 6वं आहे सवलत. चालू ठेवीदारांना या ठिकाणी बँक काय काय सवलती देते, सेवा सुविधा पुरवते ते बघा. ATM
कोर बँकिंग इत्यादी सुविधा अधिकर्ष सवलत म्हणजे ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी चालू ठेवीदारांना दिली जाते. त्यानंतर बचत ठेवीदारांना सुद्धा या ठिकाणी ATM, सुरक्षा खण सुविधा म्हणजे लॉकरची सुविधा, कोर बँकिंग सुविधा, परंतु या ठिकाणी बचत ठेवीदारांना अधिकर्ष सवलत दिली जात नाही. मुदत ठेवीदारांना बघा या ठिकाणी ATM, कोर बँकिंग आणि अधिकर्ष सवलत त्यांना दिली जात नाही. आणि आता पुनरावर्ती ठेवधारकांना या ठिकाणी बघा पुनरावर्ती ठेवधारकांना ATM, कोर बँकिंग, अधिकर्ष सवलत यासारख्या सवलती म्हणजे मिळत नाहीत. लक्षात घ्या. म्हणजे मुदत ठेव आणि पुनरावृत्ती ठेवधारकांना ATM, कोर बँकिंगच्या सुविधा दिल्या जात नाही, अधिकर्ष सवलत दिली जात नाही. अशा प्रकारे या सेवा सुविधा दिल्या जातात, सवलती. तर या पद्धतीने आपण हा महत्त्वाचा फरक अभ्यासला. परत एकदा बघा, चालू ठेव, बचत ठेव, मुदत ठेव, पुनरावृत्ती ठेव, याचे 6 मुद्दे आपण अभ्यासले. यानुसारच तुम्ही परीक्षेमध्ये फरक अशाच प्रकारे लिहायचे आहेत. बघा, अर्थ अभ्यासला, खातेदार कोण खातेदार आहेत ते अभ्यासलं. त्यानंतर या ठिकाणी व्यवहार कशा प्रकारे केलं जातं, कोण व्यवहार किती वेळा करू शकतोय ते अभ्यासलं. त्यानंतर चौथा आहे व्याजाचा दर, या ठिकाणी तो पण अभ्यासला. त्यानंतर 5वा आहे पासबुक पावती आणि 6वा आहे सवलत. तर या पद्धतीने आपण हे ठेवींमधले 4ही ठेवींमधले फरक अभ्यासले. आता आपल्याला पुढचा या ठिकाणी याच प्रकरणातला पुढचा फरक अभ्यासायचा आहे. तोही महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. ठेवींवरती किंवा या पुढच्या फरकावरती प्रश्न विचारले जातात. आता पुढचा फरक बघा, या ठिकाणी पहिली साधारण मंडळ सभा म्हणजे पहिली सर्वसाधारण सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा आणि अंतिम सभा यांचा तुलनात्मक अभ्यास. म्हणजे या ठिकाणी सभेचे प्रकार आहेत, त्या सभेच्या प्रकारामधला फरकांचा अभ्यास आपण या ठिकाणी करत आहोत. बघा, सुरुवातीला पहिली सभा, वार्षिक सभा, विशेष सभा आणि अंतिम सभा यामधला सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये कोणत्याही 1-2 सभेवरती फरक स्पष्ट करा विचारला जातो. त्यामुळं हाही फरक महत्त्वाचा आहे, याची सुद्धा तयारी तुम्ही करणं अपेक्षित आहे. बघा, सुरुवातीला या ठिकाणी अर्थ, महाराष्ट्र सहकार संस्था कायदा 1960च्या कायदेशीर तरतुदीनुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत जी सभा बोलवली जाते त्याला पहिली सर्वसाधारण सभा असे म्हणतात. म्हणजे पहिली सर्वसाधारण सभा या ठिकाणी 3 महिन्यांच्या आत स्थापन झाल्यापासून संस्था बोलवली जाते. आता वार्षिक सभा या ठिकाणी लक्षात घ्या, ही दर आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत जी सभा बोलवली जाते तिला वार्षिक सर्वसाधारण सभा असे म्हणतात. आता तिसरा आहे विशेष सभा. 2 वार्षिक सभेच्या दरम्यान विशिष्ट उद्देशासाठी बोलवण्यात आलेली सभा म्हणजे विशेष सर्वसाधारण सभा. आणि शेवटची बघा, सहकारी संस्थेचं विसर्जन केल्यानंतर विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जी सभा बोलवली जाते तिला अंतिम सर्वसाधारण सभा असे म्हणतात. हे आपण व्याख्या अभ्यासली. आता पुढं या ठिकाणी पुढच्या स्लाईडवर बघा व्यवस्थित, सभा कोण बोलवतं. आता पहिली सर्वसाधारण सभा प्रवर्तक बोलवतो. हे पहिली सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार प्रवर्तकांना आहे. त्यानंतर या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्याचा जबाबदारी सचिवांची असते. त्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्यासाठी कार्यकारी समिती किंवा निबंधक ते बोलवू शकतो, त्यांना ते बोलवण्याचा अधिकार आहे. आणि
अंतिम सभा बोलवण्याचा अधिकार विलयन अधिकारी किंवा ऋण परिशोधन म्हणजेच लिक्विडेटर, जो सहकारी संस्थेचे या ठिकाणी विसर्जनाची प्रक्रिया कायद्यानुसार पूर्ण करतो त्यांना आपण लिक्विडेटर म्हणतो किंवा विलयन अधिकारी, तो या ठिकाणी ती बोलवू शकतो, बोलवण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यानंतर सभेचे आयोजन. बघा आता, पहिली सर्वसाधारण सभा, ही सभा संस्थेच्या स्थापनेच्या वेळी म्हणजे संस्थेच्या अस्तित्वाच्या काळात एकदाच बोलवली जाते. पहिली सर्वसाधारण सभा एकदाच बोलवली जाते. वार्षिक सर्वसाधारण सभा वर्षातून एकदा म्हणजे दरवर्षी बोलवली जाते. विशेष सर्वसाधारण सभा आवश्यकतेनुसारच बोलवण्यात येते. आणि अंतिम सर्वसाधारण सभा सहकारी संस्थेच्या आयुष्यात एकदाच बोलवली जाते, संस्थेचं विसर्जन करताना. त्यानंतर पुढं या ठिकाणी महत्त्वाचं आता कामकाज लक्षात घ्या. पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये या ठिकाणी नवीन सभासदत्वास मंजुरी, अध्यक्षांची निवड, या ठिकाणी झालेला खर्च व संस्थेच्या नियमांना मंजुरी देणे. वार्षिक सभा बघा, या ठिकाणी वार्षिक अहवाल, नफा तोटा खाते, ताळेबंद पत्रक यांना मंजुरी देणे, लाभांश जाहीर करणे आणि या ठिकाणी वर्षाच्या कामकाजाचं मूल्यमापन करणे इत्यादी कामकाज वार्षिक सर्वसाधारण सभेत केलं जातं. आता विशेष सर्वसाधारण सभेमध्ये बघा, या सभेत विशेष कामकाज पाहिलं जातं. म्हणजे या ठिकाणी पोटनियमांना दुरुस्ती, संचालक पदावरती काढून टाकणे, संस्थेचे एकत्रीकरण, यासाठी ही तातडीची सभा बोलवली जाते. आणि अंतिम सभा यामध्ये बघा, लक्ष द्या, या सभेत संस्थेची विसर्जन प्रक्रिया, त्याचा आढावा घेणे, मालमत्ता, संस्थेची येणी देणी इत्यादी, शिल्लक रक्कम या सारख्या विषयांवरती कामकाज केलं जातं. तर ही झालं या प्रत्येक सभेतलं पहिल्या वार्षिक, विशेष आणि शेवटच्या सभेतलं कामकाज. आणि उद्देश आता महत्त्वाचा. पहिल्या सर्वसाधारण संस्थेचा उद्देश, या ठिकाणी संस्थेच्या स्थापनेसाठीची सभा आयोजित केली जाते. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेचा उद्देश धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ही सभा बोलवली जाते. विशेष सर्वसाधारण सभा म्हणजे तातडीचे निर्णय घेण्यासाठी ही विशेष सर्वसाधारण सभा बोलवली जाते. आणि शेवटची या ठिकाणी सहकारी संस्थेचं विसर्जन झाल्यानंतर संस्थेची येणी देणी व संस्थेच्या एकूण खर्च झालेला किती आहे, शिल्लक रक्कम, या उद्देशाने ही सभा बोलवली जाते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे या ठिकाणी आपण उद्देश पाहिला. आणि यातला शेवटचा मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे. आता बघा, लक्ष द्या, महत्त्व. पहिली सर्वसाधारण सभा संस्थेचे अस्तित्व निर्माण करणारी असते, त्यामुळं तिचं ते महत्त्व आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा वर्षभराचं कामकाज मूल्यांकन करण्यासाठी ही सभा आयोजित केली जाते. त्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा संस्थेचं वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी महत्त्वाची असते. आणि शेवटी चौथा आहे अंतिम सर्वसाधारण सभा संस्थेचं अस्तित्व संपुष्टात आणणारी ही असते. अशा प्रकारे ही महत्त्व प्रत्येक सभेचं वेगवेगळं आपण अभ्यासलेलं आहे. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी सहकारी संस्थेच्या सभा आणि त्या सभांचे प्रकार आणि त्या सभांमधला फरक अभ्यासला. आता तुम्ही या ठिकाणी सुरुवातीला चालू ठेव, मुदत ठेव, बचत ठेव आणि पुनरावृत्ती ठेव, ठेवींवरचा एक फरक अभ्यासला आणि दुसरा या ठिकाणी सभेवरील फरक अभ्यासला. आता तुम्ही व्यवस्थितरित्या हा फरक लिहून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करायचा आहे. फरक हे ठेवींमधलं आणि सभेंमधले महत्त्वाचे फरक आपण चौथ्या प्रकरणातले अभ्यासलेले आहेत. या ठिकाणी तुमचं चौथं प्रकरण संपलेलं आहे.
आता आपण नेक्स्ट 5वं प्रकरण पुढील लेक्चरला अभ्यासणार आहोत. त्या अगोदर तुम्ही झालेला अभ्यासक्रम सिलेबस व्यवस्थित अभ्यासा. काही शंका असतील तर विचारा. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण थांबत आहोत. धन्यवाद.